माझं MBBS झालं आणि दॅट इयर ही वॉज बॉर्न. आणि जे डॉक्टर श्रीपाद खेडेकरांनी केलेलं आहे ॲब्सोल्युटली अमेझिंग. एक तर ते फक्त होमिओपॅथ म्हणून आपण तेव्हा विचारत नाही, म्हणजे ग्रॅज्युएट होमिओपॅथ आहे का पोस्ट ग्रॅज्युएट आहे, पण ते पोस्ट ग्रॅज्युएट आहे. त्यांनी MD केलेली आहे. ही हॅज गॉन टू युरोप अँड डन अ लॉट ऑफ वर्क देअर. अमेझिंग म्हणजे मेनी नॅशनल अँड इंटरनॅशनल सेमिनार्समध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. 2011मध्ये महाराष्ट्र टाइम्सनी त्यांना यूथ आयकॉन म्हणून सिलेक्ट केलं होतं. ओके. 2012मध्ये शिवगौरव अवॉर्ड दिला होता इन द फील्ड ऑफ सायन्स अँड मेडिसिन. म्हणजे नॉट ओनली की त्यांनी ही इज प्रॅक्टिसिंग, ही हॅज लर्न, बट आपल्या देशामध्ये ही इज बीन रेकग्नाइज्ड. आणि अमेरिकन सोसायटीनी ऑल्सो त्यांना यंग अचीवर अवॉर्ड दिला होता 2013मध्ये, बिकॉज त्यांना असं वाटलं की ही हॅज डन एक्सेप्शनल कॉन्ट्रीब्युशन in the field of science. And then of course he became a page 3 celebrity. म्हणून पेज 3 सेलिब्रिटी म्हटलं म्हणजे ब्युटी कॉन्टेस्ट जज करायला जजेस कोण असतात. पण केलं ना तुम्ही. पण केलं ना तुम्ही. This is the downside of becoming a young achievers and things. Okay. जे I hope he gets it. That is की त्यांचं नाव पद्मश्रीसाठी रेकमेंड केलेलं होतं. लेट्स होप. अनदर थिंग की तुम्ही शुश्रूषामध्ये हे केलं होतं का? मी तुम्हाला सांगितलं ना. The boy who started attending our OPDs here has now become a consultant in homeopathy. Shripad, I invite you to give your talk. Thank you very much. आता मॅडम म्हणाल्या की आयुष आता सध्या आपण प्रमोट करतोय, सो एव्हरीथिंग दॅट इज इंडिजिनस जे आपलं आहे ते प्रमोट केलंच पाहिजे ना. आता जर्मन माणसं त्यांची गाड्या जर प्रमोट करतात, आपल्याकडे 5 ते 7 हजार वर्ष जुनं शास्त्र आहे जर, तर वी हॅव टू प्रमोट इट. तर होमिओपॅथी आपण जरी म्हटलं ते जर्मन सायन्स जरी असलं तरी त्याचा पहिला उल्लेख हा आपल्या वेदांमध्ये केलेला आहे. म्हणजे 5000 वर्षापूर्वी चरक संहिता या चॅप्टरमध्ये सुश्रुत यांनी याचा उल्लेख केला आहे की समयस्क शास्त्र. तर आपण त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. ते म्हणजे बेसिकली होमिओपॅथी आहे हे आपलं, पण एका जर्मन माणसाने ते डिस्कवर केलं. मग इन्व्हेंट नाही केलं त्यांनी, तर डिस्कवर केलं बिकॉज इट इज अ नेचर्स लॉ. तर मॅडम तशा म्हणाल्या की फायनली कुठलीही पॅथी तुम्ही म्हणता, कुठल्याही प्रकारचं शास्त्र, त्याचा एम काय असतो की तुम्हाला मदत करणं. तर सर्वात पहिलं म्हणजे आपण डॉक्टरकडे केव्हा जातो? कधी वाटतं आपल्याला की डॉक्टरकडे जावं? वेदना होत असतील, बरं वाटत नसतील, आजारी पडलो तर, जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला म्हणजे सेन्स ऑफ वेलबिंग जेव्हा जातो, सहन होत नाही, तर तेव्हा डॉक्टरकडे आपण जातो. आता अँथ्रोपॉलॉजी म्हणजे माणसाचं हे जो स्टडी जो आहे, शास्त्र जे आहे, ह्युमन बिईंग्स हॅव एक्झिस्टेड ऑन दिस प्लॅनेट अर्थ फॉर मिलियन्स ऑफ इयर्स, लाखो वर्षापासून आहेत. आपली इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आपण जे म्हणतो तेच आपण एक सध्या म्हणतो की 7000 वर्षापासून आहे. सो व्हॉट इज इंटरेस्टिंग इज की डॉक्टर्स हे माणसाला 2000 वर्षाच्या आधी माहिती नव्हते, 2000 वर्षापासूनच माहिती आहेत आणि ते फॉर्मलाइज झाले हे या काळामध्ये, किंवा डॉक्टरी डिग्री जी दिली जाते ती. आता आपण म्हणतो की वेदना झाली म्हणून डॉक्टरकडे जातो. सो व्हॉट डू यू एक्सपेक्ट डॉक्टर टू डू? डॉक्टरने काय केलं पाहिजे? आता माणूस जात जी आहे ही लाखो वर्षापासून जगतच आली आहे ना, मग डॉक्टर नसताना पण ते कसे काय जगले? वैद्य होते 5000-7000 वर्ष, पण लाखो वर्ष. सो सर्वात महत्त्वाचं असं आहे की देवानी ही जी सृष्टी जी बनवली आहे ना, सो देवानी तुमचे हे सगळे डॉक्टर जे असतात ना, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक, युनानी, हे सगळे देवानी तुमच्या आतमध्येच दिलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे म्हणून ही ह्युमन रेस सर्वाईव्ह झाली. आणि हे डॉक्टर तुमच्या आतमध्ये जे असतात ना, त्याला आपण थोडक्यात काय म्हणतो, तुमची प्रतिकार शक्ती, मग दॅट इज अ डॉक्टर इनसाइड यू. तर व्हॉट डॉक्टर्स आउटसाइड डू इज वी आर जस्ट हेल्पिंग द इम्युन सिस्टम टू क्युअर यू. सो बेसिकली आपण आता म्हणतो की द मॉडर्न सायन्सेस ॲडव्हान्स और मेडिकल सायन्सेस ॲडव्हान्स्ड. आता तुम्ही 100 वर्ष आधीच एक कुठलं तरी मेडिसिनचं पुस्तक उघडलं आणि त्याच्यावर तुम्ही बघितलं की याच्यातल्या कुठलाही तुम्ही घ्या, ॲस्थमा घ्या, ॲलर्जीज घ्या,
ब्रॉन्कायटिस घ्या, डायबिटीज घ्या, ब्लड प्रेशर्स, आर्थरायटिस, थायरॉइड प्रॉब्लेम, सोरायसिस, कुठल्याही प्रकारचे कॅन्सर्स, ट्युमर्स, ऑटिझम्स, ऑब्सेशन्स, हे कुठलेही आजार तुम्ही उघडा 100 वर्ष आधी, त्याच्यामध्ये काय सोल्युशन मिळालं असं की दीज थिंग्स आर ओनली कंट्रोलेबल. अजूनही आपण याच्यावरती मात केलेली नाही आहे, अजूनही आपण याच्यावरती क्युअर हा शोधलेला नाही आहे. सो वी ऑलवेज से की मॉडर्न मेडिसिन इज ॲडव्हान्सिंग, म्हणजे कुठलंही म्हणा, होमिओपॅथी म्हणा, आयुर्वेदिक म्हणा, ॲलोपॅथिक म्हणा, आपण म्हणतो की मॉडर्न मेडिसिन जर हे ॲडव्हान्स होत आहे, मग या गोष्टींवरती अजूनही क्युअर का होत नाही, अजूनही या गोष्टी कंट्रोलेबलच का आहेत? सो हा एक दिस इज $1 million क्वेश्चन की आता आपण जेव्हा म्हणतो की मॉडर्न मेडिसिन ॲडव्हान्सिंग, येस, अँटीबायोटिक जे देतात ते क्युरेबल आहेत ना, ते क्युअर करतात. आय विल कम टू दॅट. येस, हे जे प्रॉब्लेम्स अजूनही आहेत ना, म्हणजे साधा ॲस्थमा जरी घेतला किंवा ब्लड प्रेशर जरी घेतलं तरी हे अजून कम्प्लिटली बरे होतात का? नाही होत. आपल्याला ते औषध घ्यावंच लागतं. आता काका आपलं नाव काय? जयवंत. खूप चांगला पॉईंट केला की अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर आजार जातो. सो बेसिकली मॉडर्न मेडिसिनमध्ये 2 एरियाज आहेत जिकडे त्यांनी कॉन्कर केले इलनेसेस. एक तर इन्फेक्शन्स आणि दुसरं म्हणजे विथ वॅक्सिनेशन्स. सो वॅक्सिनेशन आणि इन्फेक्शन हे जे 2 एरियाज जर पकडले ना, इकडे ते कॉन्कर करू शकलेले आहेत. म्हणजे तिकडे तुम्ही औषध घेतले की तो प्रॉब्लेम कम्प्लिटली जातो. आता इन्फेक्शनसाठी आपण काय घेतो? वी टेक अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक म्हणजे काय की तो जंतू मारणारं औषध. सो तो जंतू मारला की तो आजार जातो. इकडनं तुम्ही इरॅडिकेट केले, येस. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की द मोर अँटीबायोटिक्स यू गिव्ह द मोर रेजिस्टंट द ऑर्गॅनिझम बिकम्स, आणि हेन्स तुम्हाला द जनरेशन्स ऑफ अँटीबायोटिक्स ते चेंज होतात, विच इज प्रोग्रेसिंग, फॅन्टॅस्टिक. दुसरा एरिया जिकडे आपण आजारावरती मात केली आहे, म्हणजे आपण कम्प्लिटली ते इरॅडिकेट केलेत, तो एरिया इज व्हॉट? एरिया ऑफ वॅक्सिनेशन. आता आपल्यामध्ये बऱ्याच लोकांना माहिती नसेल की वॅक्सिनेशन इज नथिंग बट अ पार्ट ऑफ अ होमिओपॅथिक प्रिन्सिपल. येस, एक्झॅक्टली. वाय? सो वॅक्सिनेशन इज मोर ऑफ आयसोपॅथी. होमिओपॅथीपेक्षा आपण त्याला आयसोपॅथी म्हणतो, कारण तोच ऑर्गॅनिझम तुम्हाला दिला जातो आणि तुमची इम्युन सिस्टम ते ट्रिगर करतात. सो पॉईंट बिंग, जेव्हा इम्युन सिस्टम जेव्हा ट्रिगर होते ना, तेव्हा तुम्ही कम्प्लिटली बरे होता. जोपर्यंत इम्युन सिस्टम ट्रिगर होत नाही तोपर्यंत तुम्हाला पॅलिएट करत राहावं लागतं किंवा कंट्रोल करत राहावं लागतं. सो वॅक्सिनेशन हा सर्वात एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की तुम्हाला जेव्हा सेम सबस्टन्स जेव्हा दिला जातो टू स्टिम्युलेट युअर इम्युन सिस्टम, इज कॅन बी इरॅडिकेटेड. तर आपण आज याचा थोडासा आपण एक अभ्यास करूया की आपल्याला इम्युन सिस्टम ट्रिगर कशी केली जाते, ती आपल्याला कशी जपता येईल. सो दॅट म्हणजे बरेच वेळा म्हणतो ना की ट्रीटमेंट इज नॉट द सोल्युशन, प्रिव्हेन्शन शुड बी. म्हणजे तुम्हाला तो प्रॉब्लेम झालाच नाही ना, तर मग तुम्हाला हेडेकच नाही होत, नाही तर मग त्याच्या पाठी ते चोर पोलीस खेळावं लागतं. सो बेसिकली इम्युन सिस्टीम म्हणजे काय? बेसिकली मॅनेजमेंट ऑफ सिस्टीम्स. मग तुमची गॅस्ट्रो एंट्रोलॉजीचा अभ्यास असेल की न्यूरोलॉजीचा अभ्यास असेल, कार्डिओलॉजी अभ्यास असेल. सो डॉक्टर्स ट्राय टू स्टडी ऑल दीज सिस्टीम्स. या सिस्टीम्सना बांधून कोण ठेवतं? फक्त पार्ट्समध्ये माणूस जगू शकत नाही ना. द एंटायर सायकल शुड बी अ हार्मनी. जेव्हा सगळ्या सिस्टीम जेव्हा एकत्र जेव्हा ऑर्केस्ट्राबरोबर चालतो तेव्हा म्हणतो की वी आर हेल्दी. सो तर हा ऑर्केस्ट्रा कोण घडवून आणतो? सो दिस इज समथिंग कॉल्ड एज बायोकेमिस्ट्री. म्हणजे तुमच्या शरीरातले सगळे जे केमिकल्स आहेत, जे बायोलॉजिकल ग्रेडियंट्स आहेत, हे सगळे एकत्र नीट चालले पाहिजेत. हे जेव्हा सगळं त्याचं ऑर्केस्ट्रा होईल तेव्हाच आपण म्हणतो हेल्दी. हा ऑर्केस्ट्रा जेव्हा तुटतो तेव्हा देन यू सी रिफ्लेक्शन्स इन डिफरंट ऑर्गन्स. सो बेसिकली मॅन इज कंपोज्ड ऑफ व्हॉट? युअर डिफरंट सिस्टम्स, युअर डिफरंट ऑर्गन्स, त्यानंतर तुमचे टिश्यूज, मग तुमच्या पेशी, आणि फायनली पेशीमध्ये असलेले ऑर्गॅनल्स आम्ही ज्याला म्हणतो ते. सो ऑल वर्किंग इन हार्मनी ड्यू टू युअर बायोकेमिक इक्विलिब्रियम. सो हा इक्विलिब्रियम जेव्हा तुटतो तेव्हाच तुम्ही आजारी पडता. सो सिम्पटम ट्रीट करणं हा काय मोठा इश्यू नाही आहे. ते कोणी इंटरनेट उघडून आज कोणी सिम्पटम ट्रीट करू शकतो की या ह्याच्यावरती औषध कुठलं. तुम्ही उघडलं WebMD वेबसाईट टाईप केलं की तुम्हाला समजतं. मग डॉक्टरकडे जायची गरज काय? सो डॉक्टर अंडरस्टँड्स हाऊ टू मेंटेन दिस इक्विलिब्रियम. नाही तर मग आज डॉक्टरकडे जायची गरज नव्हती ना. डॉक्टरला समजतं की औषध केव्हा द्यायचं आहे आणि केव्हा नाही द्यायचं आहे. सो धेन्स दिस इज द थिंग वेन यू गो टू डॉक्टर. कोणीतरी म्हणालं की वेदना डॉक्टरकडे जायचं, पण डॉक्टरला समजलं पाहिजे की ही वेदना तुमच्यासाठी चांगली आहे की चुकीची आहे. तुम्हाला सहन होत नाही मी समजू शकतो, पण ते तुमच्या इम्युन सिस्टमला ते हॅम्पर करते की नाही होत. सो यू शुड अंडरस्टँड वेन टू ट्रीट अँड वेन नॉट टू ट्रीट. सो बेसिकली बायोकेमिस्ट्री म्हणजे काय? इट इज अ व्हेरी इंट्रिकेट मेकॅनिझम. आम्हाला मेडिकल स्कूलमध्ये याच्यावरती 1 वर्षभर बराच मेहनत करावी लागते. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट सब्जेक्ट ऑल्सो, ॲटलीस्ट फॉर मी. सो देर आर अ लॉट ऑफ मेकॅनिझम हॅपनिंग इन द बॉडी. तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन तयार होतो, काय म्हणतात, ह्युमन बॉडी इज द बेस्ट लॅबोरेटरी एव्हर. या शरीरामध्ये ज्या गोष्टी होतात या आयुष्यभर अभ्यास केला तरी कमी आहे. सो ऑल दीज थिंग्स आर हॅपनिंग आणि तो एक इक्विलिब्रियम मेंटेन केला जातो. इक्विलिब्रियम म्हणजे काय? एक बॅलन्स. तो बॅलन्स जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत तुम्हाला आजार होणार नाही. डझंट मॅटर. सो बेसिकली तुमचं जेनेटिक मेकॅनिझम जे आहे, म्हणजे आपले गुणसूत्र आपण म्हणतो, ते कंटिन्युअस काम करतायत. ते एका कोडवरती काम करतायत आणि व्हॉट दे डू इज दे सिंथेसाइज प्रोटीन्स. सो हे प्रोटीन्स जोपर्यंत तुमचे बरोबर मेंटेन केले जातात तोपर्यंत बॉडी इज हेल्दी.
आणि ते जेव्हा खराब होतात तेव्हा देर इज समथिंग कॉल्ड हिलिंग मेकॅनिझम आपण त्याला म्हणतो. सो सेल्फ रिपेअर मेकॅनिझम देखील आपल्या बॉडीमध्ये असतो. म्हणजे 90% गोष्टी आपल्याला शरीरामध्ये स्वतःहून बऱ्या होतात. पण त्या जेव्हा बॉडीच्या कॅपॅसिटीच्या बियॉन्ड जेव्हा जातात तेव्हा आपण म्हणतो की आता मी आजारी पडलो, आणि दॅट इज वेन यू शुड गो अँड सीक मेडिकल हेल्प. ऑल्सो द फॅक्ट इज मेनी प्रॉब्लेम्स आर सेल्फ लिमिटिंग. म्हणजे बरेच वेळा आपण म्हणतो की आपण आजारी असतो, आपण आजारी नसून आपण फक्त इनडिस्पोज्ड असतो. सो हेन्स अ डॉक्टर नोज की इनडिस्पोजिशन केव्हा आहे आणि डिसीज केव्हा आहे. सो बेसिकली प्रोटीन्स काय करतात, सो तुमचे सगळे DNA एक्सप्रेशन्स, तुमचे जेनेटिक कॅरेक्टर्स हे प्रोटीन्स आहेत. तुमचे सगळे न्यूरो ट्रान्समिटर्स ज्याच्यामुळे तुमचे बरेचसे इमोशन्स येतात, म्हणजे आपल्याला राग येतो, आपल्याला आनंद वाटतो, सॅटिस्फॅक्शन वाटतं, की चिडचिडापणा वाटतो, हे तुमचे प्रोटीन्स आहेत. तुमच्या शरीरामधले सगळे एन्झाईम्स आणि हॉर्मोन्स हे प्रोटीन्स आहेत. सगळे सिक्रिशन्स हे तुमचे प्रोटीन्स आहेत. सगळे इम्युनोग्लोबिलिन्स म्हणजे प्रतिकारशक्तीसाठी एक स्पेशलाइज मेकॅनिझम जे आहे तुमच्या WBCचं, दीज आर ऑल अगेन प्रोटीन्स. देन ऑल द कॅटलिस्ट, तुमच्या शरीरामध्ये जे केमिकल रिॲक्शन स्टिम्युलेट करायला विदाउट टेकिंग पार्ट इन इट, ऑल दीज आर अगेन प्रोटीन्स. सो बेसिकली हा तुमचा बॅलन्स जेव्हा चांगला जेव्हा असतो बॉडीमध्ये, देन यू से दॅट युअर इम्युन सिस्टम इज गुड. आणि इम्युन सिस्टम जेव्हा चांगली असते तेव्हा माणूस आजारी पडत नाही. सो आपल्याला बघायचं आहे की आता द इक्विलिब्रियम इन द बॉडी, आता शरीरामध्ये आपण म्हणतो की 75% तर इट इज वॉटर. 75% ऑफ ह्युमन बॉडी इज वॉटर, लाईक ऑन अर्थ 75% ऑफ अर्थ इज वॉटर. वी आर अ पार्ट ऑफ द युनिवर्स. सो वॉटर होलला अप्लाय होतं, ते पर्टिक्युलरला अप्लाय होतंच. आणि बाकीचा जो भाग जो उरलेला आहे दॅट इज प्रोटीन्स. 75% ऑफ युअर बॉडी इज प्रोटीन्स. आणि त्याच्यापासून जे 25% जे उरलं आहे दॅट इज मोर ऑफ युअर मिनरल्स अँड युअर मेटल्स. सो दिस इज द कॉम्पोजिशन ऑफ ह्युमन बॉडी. सो एनिथिंग दॅट कॉजेस दिस प्रोटीन इम्बॅलन्स, की प्रोटीनमध्ये इम्बॅलन्स जी गोष्ट करू शकते, दॅट कॅन मेक मॅन सिक. सो बेसिकली बॉडी सिस्टम ऑफ डिफेन्स अगेन्स्ट डिसीज कॉजिंग एजंट्स अँड डिसऑर्डर्स इन दॅट सिस्टम्स फंक्शनिंग. सो कुठली गोष्ट सिस्टीमचं इक्विलिब्रियम काढते त्या गोष्टीचं स्टडी इज कॉल्ड इम्युनॉलॉजी, आउट ऑफ विच तुमचे WBC इज अ पार्ट ऑफ इट अँड नॉट द ओनली थिंग. आता वेन द बॅलन्स इज मेंटेन वी से दॅट द मॅन इज हेल्दी. आपल्याला समजायला पाहिजे की हेल्दी म्हणजे काय. आपण म्हणतो की मी बरा आहे, मी ठणठणीत आहे, किंवा मी बरी आहे. म्हणजे व्हॉट डू यू एक्झॅक्टली मीन. तुम्ही म्हणता तुम्ही बरे आहात म्हणजे तुमचं व्हॉट डू यू मीन. उत्साह वाटतो, फिजिकली आणि मेंटली फिट वाटणं. व्हेरी गुड. फिजिकली अँड मेंटली फिट. आणखी भूक लागणे, बरोबर. झोप लागणे, भूक लागणे, राईट. सो बेसिकली हे WHO हे एक सुंदर डेफिनेशन दिलं. आता आपण फिजिकली मेंटलीपर्यंतच आपण राहिलेलो आहे. जर फिजिकली मेंटली मी फिट असेल पण माझ्या आजूबाजूला माझं कोणाशीच जमत नाही, माझ्या बायकोशी जमत नाही, मुलांशी जमत नाही, आईबाबांशी जमत नाही, शेजाऱ्यांशी जमत नाही, वुड यू से यू आर स्टील हेल्दी. नो. सो हा एक एलिमेंट फार, सी मॅन इज वॉट, आपण ॲनिमल्सपासून वेगळे का आहोत, बिकॉज मॅन इज अ सोशल ॲनिमल ना. तर जोपर्यंत हा एलिमेंट येत नाही ऑफ बिंग सोशल तोपर्यंत यू कॅनॉट से युअर. सो WHO सुंदर डेफिनेशन दिलं आहे. इट इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली, व्हेरी इम्पॉर्टंट, नॉट मिअरली ॲब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी.